स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा राज्यशास्त्राचा चौथा धडा संयुक्त राष्ट्राचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर बघा, अमेरिका, रशिया, जर्मनी की चीन? त्याचं उत्तर आहे जर्मनी. भारतात बालकुपोषण समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर ती आहे युनिसेफ. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या किती आहे? याचं उत्तर आहे 193. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आमसभा जागतिक प्रश्नांवरती चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. तर हे विधान बरोबर आहे, कारण आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते. महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवरती धोरण ठरविता येते, म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवरती चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. हे विधान चूक आहे, कारण संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. उत्तर, हे विधान चूक आहे, कारण कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी 5 सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्यांचा होकार असणे आवश्यक असते. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ते हे विधान बरोबर आहे, कारण अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवर चर्चांमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे. शांतीसेना पाठवण्यात कायम पुढाकार घेतला आहे. पुढील संकल्पना स्पष्ट करा. नकाराधिकार. सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात, त्यापैकी 5 सदस्य कायम तर 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवरती निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि 4 अस्थायी सदस्यांचा होकार असणे आवश्यक असते. कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले, तरी निर्णय घेता येत नाही. अर्थात सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात. युनिसेफ. संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय. युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बालकुपोषणाच्या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा. तर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना कोणती भूमिका बजावते? याचं उत्तर आहे, संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते. तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना या प्रकारची भूमिका बजावते. संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. तर उत्तर आहे, संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे, मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य चालवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे. प्रश्न 5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. संयुक्त राष्ट्रांच्या घटकांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. तर बघा, शाखा आहेत आमसभा, सुरक्षा समिती, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आर्थिक व सामाजिक परिषद, सदस्य संख्या आणि कार्यालयाचे. तर इथे बघा,
आमसभेत सदस्य संख्या असते 193. सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. सुरक्षा समितीवरती सदस्य संख्या असते 15 आणि जागतिक शांतता व सुरक्षेची जोपासना करणे. वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे. आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे. गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक व लष्करी कारवाई करणे. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय 15 न्यायाधीश असतात. संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नांवरती सल्ला देणे. आर्थिक व सामाजिक परिषद 54 परिषदा असतात आणि दारिद्र्य, आर्थिक व सामाजिक विषमता, वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवरती चर्चा करणे. मानवी स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती करणे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवरती दाखवा. तर बघा, अटलांटिक करार झाला 1941ला. 1944 झाला आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा करार मसुदा तयार केला गेला. 1945ला संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. तर संयुक्त राष्ट्रे, मुख्य न्यायालय, मुख्य घटक शाखा आणि संलग्न संस्था. आता मुख्य घटक शाखा: आमसभा संघटना, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद संघटना, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि विश्वस्त मंडळ. संलग्न संस्था कोणत्या? आंतरराष्ट्रीय कामगार, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आता उपक्रम: संयुक्त राष्ट्रे बालकांच्या आणि महिलांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवते त्याची माहिती संकलित करा. तर 1976 युनिसेफने 3ऱ्या जागतिक अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारणेसाठी पोषक आहार, पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण, समाज कल्याण इत्यादी बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधांविषयक एक योजना तयार केली. बाल हक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी युनिसेफवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेबद्दल माहिती संग्रहित करा. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झालेली आणि जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेली ही संस्था आरोग्य संस्था संयुक्त राष्ट्रांची उपकंपनी म्हणून काम करत आहे. WHOच्या व्यापक आदेशात सार्वभौमिक आरोग्य सल्ला, सार्वजनिक आरोग्याच्या जोखमीवरती देखरेख, आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रियांचे समन्वय, मानवी आरोग्य प्रसार यांचा समावेश आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.